नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये। तर आज आमच्या घरी छोटासा कार्यक्रम नाही म्हणता ना, वाढदिवस आहे आमच्या पिल्लूचा, आमच्या श्रुतीचा। आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही जरा बाहेर चाललोय। श्रुती हाय कर बेटा। हॅलो। बघा श्रुती पुण्यावरून कालच आली, तिचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे तिला मुद्दाम म्हटलं ये इकडे आपल्या घरी। आणि तिला पण बर्थडे ना घरीच करायला आवडतो, तिला काही फ्रेंड्ससोबत आवडत नाही। आतापर्यंत तिने कधी फ्रेंड्ससोबत बर्थडे सेलिब्रेट केला नाही, फॅमिलीसोबतच केलेला आहे। तर आज ती घरी आली आहे आणि आम्ही आवरलं आहे सगळं आणि आता आम्ही चाललो आहे वाढदिवस साजरा करायला बाहेर। तर चला आमच्यासोबत कुठे वाढदिवस साजरा करायला तो कुठे जायचं पिल्लू नाही माहिती बघ, अजून काही डिसाईड केलेलं नाही आहे। आता सगळ्यांचं डिस्कशन होईल गाडीमध्ये आणि ठरवू कुठे जायचं। तर चला सर्वजण गाडीत जाऊन बसले, मी आणि श्रुतीच मागे राहिली होती। चला आम्ही पण निघतो आता। पिल्लू गेट लावून घे बेटा व्यवस्थित। ती बघा इथं हे बघा गिरूचे बाबा, हे बघा गिरू काय करते तू? हां एबीसीडी म्हणते, म्हण एबीसीडी। हां 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 मग हां गिरू एबीसीडी म्हणते। गुरुचे पप्पा तेरस आवरलं बेटा तू? तेरस इतक्या दुकानावरून आला घाईत आणि पटकन 5 मिनिटात चहा पण नाही घेतला रे त्याच्यात। चला निघतो आता आम्ही। तेरस आता 5 मिनिटापूर्वी आला घरी, दुकानात नाही होत्याने गाडी छान आमची प्रिन्सेस छान त्यांनी वॉश केली मस्तपैकी, कपडे बदलले, चेंज केलं, हातपाय धुतले आणि लगेच आम्ही निघालो। चला गर्दी कोणा बसले मागे, मी वहिनी आणि मम्मी। आता आम्ही निघालोय घरापासून, इतक्यात निघालो 3 वाजले। निघता करता लवकर निघायचं होतं पण त्याची फॉलो ड्युटी होती आणि यांना पण ऑफिस होतं, त्याच्यामुळे ते ऑफिसवरून आले, ते दुकानावरून आला आणि आता मी निघालो। तर चला तर आम्ही नाशिकच्या दिशेने पुढे चाललोय। बघा तर पुढे चाललो आम्ही। आणि आता मजल करीत आम्ही पोचलो आहोत पाचोरे साहेबांच्या ऑफिस जवळ आणि चाललोय तिथून पुढे। चला गिरू अगं हाय। स्टॅच्यू आहे आमच्या गुरूंचे, आमचे आधारस्तंभ, आमची दैवत महात्मा ज्योतिराव फुले। जिथे आम्ही चाललो आहे त्याच्या जवळपास आम्ही आलेलो आहे, माहित नाही आम्हाला, आम्ही लोकेशन लावून चाललो आहे। आणि आता आम्ही पोचलोय नाशिक येथील नवशा गणपती मंदिराजवळ, गाडी पार्क केली आणि आता मी चाललोय दर्शनाला। गिरू झोप झाली पाहिजे तुझी? गिरूनी गाडीत छान झोप घेतली। गिरू हां गिरूला सांगितलंय हो म्हणायचं, गिरूचं चाललंय हो हो। चला आपण कुठे चाललो गिरू? कुठे चाललो आपण? हां बाप्पाला। काय बघा गिरू बघा किती गोड दिसते।
खूप साऱ्या घंट्या लावलेल्या आहेत, छोटे छोटे बांधलेले आहे बघा. आणि दर्शन लाईनमध्ये बरीच गर्दी आहे. आम्ही आता दर्शन लाईनमध्ये उभो आहे. ओम शिवशंकरार कैलास रणा शिवचंद्रमाई फलेंद्र माता आणि कारुण्य सिंधू तर इथे महादेवांचं छान लिंग आणि नंदीची स्थापना केलेली होती गणपती मंदिराच्या बाहेर. तर इथं मंदिरात सर्वत्र घंट्या बांधलेल्या आहे बघा. तर नवशा गणपती बाप्पाला नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर ही घंटी बांधण्याची पद्धत आहे असं स्थानिक लोकांनी सांगितलं. तर इथे मंदिरात गाभाऱ्याच्या बाहेर अष्टविनायकांच्या मूर्ती आहे. इथे दर्शन केलं मी आणि नंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. तर इथे दोन्ही बाजूंना 4-4 असे अष्टविनायकांच्या मूर्ती आहे. दादा हे घंटीचं काय हे शासन नवस पूर्ण झाल्यावर बांधतात का? तर बाप्पांच्या मंदिरात तशी भरपूर गर्दी होती पण आमचे छान निवांत दर्शन झाले. पुजाऱ्याला घंटीचं रहस्य विचारलं आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो, छान फोटो वगैरे काढले आणि अगदी मन प्रसन्न असं वाटत होतं कारण खूप गर्दी आणि खूप प्रसन्न वातावरण होतं इथलं. तर खूप छान दर्शन झाले. तर आमचं आता चालू आहे फोटोशूट. गिरिजा तिच्या बाबांकडेचे बघा. गिरिजाला बाबा असल्या कोणीच लागत नाही, तिला मम्मी नको पप्पा नको, फक्त बाबा लागतात. गणपती बाप्पाचं दर्शन करून आता आम्ही पुढे चाललो आहे. पुढे पण आम्ही देवस्थानालाच भेट द्यायला चाललो आहे. कुठे चाललो आहे ते बघू. तेजू दादा कुठे घेऊन जातो. तर आम्ही आलो आहे सोमेश्वर महादेव मंदिरात गंगापूरच्या. चालूच लावलाय का आणि आता आम्ही आलो आहे सोमेश्वर महादेव मंदिर. इथे मंदिराजवळ आले. पार्क केल्या मी मस्तपैकी छान गंध लावला. छोटा मुलगा होता म्हणे गंध लावा मावशी. मग मी गंध लावून घेतला आणि चाललोय आता आम्ही दर्शनाला. चला. इथे छानपैकी उंट आहे सवारी करण्यासाठी. नाश्ता पॉईंट आहे. मी भरपूर साऱ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. भरपूर गर्दी असेल मंदिरात. इथून आता चाललोय आम्ही खाली मंदिराकडे दर्शनाला. इथे राम जानकी मंदिर आहे. आम्ही इथे दर्शनाला चाललोय. गिरू पप्पा केला गिरू. हो चल मग. राम जानकी मंदिरात दर्शन केल्यानंतर आम्ही आता लक्ष्मीनारायणच्या मंदिरात आलो दर्शनासाठी. तर इथे छान मूर्ती आहे लक्ष्मीनारायण यांची.
श्री शिवानमस्तु नमो शिवशंकर सौराष्ट्र समाजचैर्य महाकाल ओंकार शंकरम सेतु रामेश्वरांगी सायं प्रातपटे पापं स्मरणे स्मरणे बोर्डवर सोमेश्वर महादेवांबद्दल थोडक्यात माहिती लिहिलेली होती आणि नंतर आम्ही इथे छान फोटोशूट वगैरे केलं. इकडे सोमेश्वर नौका विहार आहे, बोट क्लब. तर इकडे भरपूर पर्यटक आलेले होते. बोटिंग विशेष कोणी काही करत नव्हतं आणि छान वाटत होतं एकंदरीत वातावरण इथले. आणि इथे एका बाजूला ओंकारेश्वर महादेवांचं मंदिर वगैरे होतं आणि तिथे काही लोकांचा अभिषेक पूजा वगैरे चालू होत्या. तर आम्ही तिथनं बाहेरूनच दर्शन घेतलं कारण गर्दी होती तिथे. आणि इथं आमच्या पिल्लूचं फोटोशूटिंग चालूच आहे. हे बघा, बर्थडे गर्लचा जरा मूड वेगळाच होता. आम्ही पण मग तिच्या छंदाने घेत होतो. आणि श्रुती मॅडमचं फोटोशूट वगैरे झाल्यानंतर आम्ही वरती आलो. वरती लहान मुलांसाठी खेळणी वगैरे होती आणि खूप सारे पर्यटक दिसत होते आणि एकंदरीत खूप शांतता होती इथे. छान वाटत होतं. तर तिथे आम्ही थोडा वेळ शूटिंग वगैरे केली. बरेच नाश्ता पॉईंट वगैरे होते आणि आम्ही नंतर पुढच्या प्रवासाला निघालो. आता मी इथे आलो हे बुके घ्यायला. बुकेच आहे ना हे. आणि श्रुतीने ह्या बुकेंबरोबर फोटो काढले पण तिला काही हे बुके आवडले नाही. मग आम्ही परत पुढे निघालो बुके बघण्यासाठी. बॉन्केट तिथे नाही पसंत पडले आम्हाला आणि परत दुसऱ्या दुकानात आलो बॉन्केट घेण्यासाठी. नाही बघा, श्रुतीने बॉन्केट घेतलं. हॅलो श्रुती, आवडलं का बँकेट? तर 500 रुपये घातलं तुम्हाला कसं वाटतं? 500 800 1000 रुपये घातले होते तुम्हाला कसं वाटतं? तेच 1000 रुपये हौसेला मोलनं खाऊ घातलं असतं तर आम्ही 4 दिवस तुमचे गाणे गायले असते. तुमचं काय मजा? त्यांचं म्हणणं आता काही गाण्यात काय होतं ते आम्हाला 2000 रुपये खर्च करणार आहे. आणि श्रुतीला बुके पसंत पडला. तिने बुके घेतला. तिला छान बुके घ्यायचा होता. तिला तिच्या मनासारखा बुके भेटला. आणि आता आम्ही इथे आलो आहे केक घेण्यासाठी केक शॉपमध्ये. तर आम्ही आलो आहोत हॉटेल एक्सप्रेस इन. खूप मोठं हॉटेल आहे. वरती कॅमेरा पुरत नाही शूटिंगला आणि खूप साऱ्या गाड्या इथे पार्क केलेल्या आहे. हे बघा, आम्ही इथे आलो आहे. चला आता मध्ये तुम्हाला दाखवते मी. हा पण ड्रेस चांगला आहे.
इथे छान कारंजे वगैरे पाण्याचे मस्तपैकी. खूप रिच मॉल आहे इथला. चला तर आम्ही हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये प्रवेश केला आहे. हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये आल्यानंतर आम्ही इथं वॉशरूममध्ये आलो. हे बघा इथलं वॉशरूम किती क्लीन आहे तुम्हाला दाखवते मी. आणि इथे आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि पिल्लूला चेंज करायचं होतं. पिल्लू चेंज करते आता. पिल्लूने मेकअप वगैरे केला थोडासा. आम्ही पण थोडासा मेकअप केला. हे बघा गिरू गिरू तू आवडलं बेटा. काय ड्रेस घातला तू गिरू. छान आहे तुझा ड्रेस. आणि आम्ही थोडंसं फ्रेश झालो थोडंसं चेंज केलं आणि आता आम्ही निघतोय. अजून पिल्लू येतं आहे पिल्लूवरून. आणि इथे गिरू मस्त रमून गेली छानपैकी. आणि ही बघा बर्थडे गर्ल आली तयार होऊन. बघा बर्थडे गर्लचा लुक. बर्थडे गर्ल खूपच क्यूट दिसत होती. तिच्या मनासारखं सगळं केलं का ती खुश होऊन जाते खूप. आणि आज सगळं तिच्या मनासारखं झालं होतं. आणि इथे श्रुतीने केक कट केला. मग आम्ही इथे छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन केलं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर श्रुती. हॅपी बर्थडे टू यू. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डिअर श्रुती. घराव तिला केक. तेच घाल तिला केक. बेटा श्रुतीचा ड्रेस दाखवते मी तुम्हाला इथे. श्रुतीने हा पुण्यावरनं आणला होता. तिने ऑनलाईन मागवला. कसा मागवला मी काही तिला विचारला नाही. तिला आवडला तिने घेतला. आणि नंतर श्रुतीने तिच्या ह्या पॉकेट सोबत छान फोटो वगैरे काढले. आणि मग नंतर आम्ही डिनर ऑर्डर केलं होतं. नंतर जेवण केलं आम्ही. तर इथे आम्ही स्टार्टरला पनीर टिक्का ऑर्डर केला होता. तो संपवल्यानंतर आम्ही जेवण ऑर्डर केलं. आणि जेवणामध्ये मस्तपैकी आम्ही काजू मसाला पनीर लसुणी मसाला आणि नान आणि पनीर कोफ्ता ऑर्डर केला होता. आणि छान होती जेवणाची टेस्ट. इथल्या क्लीननेस पण फार होता.
सर्व करताय. फायनली आमची ऑर्डर आली आहे. पनीर काजू मसाला, पनीर लसूण आणि बटर नान. तर आम्ही छान जेवण करतो की बघा. काय करते गिरू? काय करते? कर डान्स. डान्स कर. गिरू तर छान रमून गेली मस्त. आणि गिरजाने आज काहीच त्रास नाही दिला. गिरू कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. गिरू घरी जायचं? घरी जायचं? इथंच थांबायचं? बड्डे गर्ल आता 1-2 फोटोशूट करते मी. आणि बड्डे गर्ल बघा एखाद्या हिरोईनसारखी दिसते अगदी. बड्डे गर्ल तुझ्या सोबतच नाही बाई. मम्मी असते ती कायम सोबत वगैरे असं काय नसतं. थँक्यू. आणि मी पण श्रुतीसोबत थोडे फोटो वगैरे काढले. तिथलं वातावरण आणि तो रिचनेस बघून मला पण फोटो काढण्याचा मोहल काही आवडला नाही. एरवी मी काही एवढे फोटो काढत नाही. पण मग श्रुतीचा आग्रह चालला मम्मी माझ्यासोबत फोटो काढ. मग मी पण तिच्यासोबत 2-3 फोटो काढले. चला तर मग अशा प्रकारे आम्ही छान गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. सोमेश्वरांचे दर्शन घेतले. तिथे खूप साऱ्या देव मंदिरांमध्ये देवदर्शन केले. आणि हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये छान जेवण केले, फोटोशूट केले, मस्त एन्जॉय केला, धमाल केली. आणि आता मी घराकडे परत निघालो आहे. रात्रीचे 11 वाजले. बराच उशीर होऊन गेला. हे बघा काळाकुट्ट अंधार दिसतोय आणि जास्त ट्रॅफिक पण नाही रस्त्यावरून. आमची गिरजा पण झोपी गेली आहे. आता चाललो आम्ही घरी. चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते.